ग्रामीण भागामध्ये असं असतं की त्याला मेल कसा करावा हा माहित माहिती. नाही आणि कोणते कागद कुठे लागणार हेही माहित नाही. शेवटी ग्रामीण भागाचा माणूस एखादा झेरॉक्सवाला, DTP वाला किंवा सायबर कॅफेकडे जातात आणि तिथे मेल करतात. तिथून मेल आमच्याकडे येतो, आम्ही काही त्रुटी असल्या की आम्ही पाठवतो, परंतु त्या रुग्णापर्यंत पोहोचत नाही. त्या सायबर कॅफेपर्यंत राहतात. पोर्टल तयार करतोय ज्या माध्यमातून रुग्णांनी आता अर्ज करायचे नाही. हं. रुग्णालयालाच त्या ठिकाणी ते पोर्टल आम्ही या ठिकाणी देणार आहेत आणि रुग्णालय सर्व रुग्णांच्या त्या ठिकाणी जे असतील अर्ज आमच्याकडे पाठवतील आणि मान्यता घेऊन त्या ठिकाणी पैसे मिळतील. तर माननीय देवेंद्रजींचं म्हणणं होतं की जो खरा लाभार्थी आहे तो त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि त्यालाच उपचार मिळाला पाहिजे. ह्या अनुषंगाने आम्ही सेंट्रलाइज आता हं. 13,000 बेड्स पुऱ्या महाराष्ट्रात हे नर्मदाच्या हं. माध्यमातून उपलब्ध आहेत. ही पूर्ण पेपरलेस हां. सुविधा झाली पाहिजे आणि रुग्णांना या ठिकाणी येताच कामा नये. जिल्हा स्तरावर आपण एक कक्ष स्थापन करतोय. बदलत्या जीवनशैलीमुळे आजारांचं प्रमाण वाढू लागलंय. मात्र या आजारांवरच्या उपचाराचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर चाललाय. त्यामुळे यापासून गोरगरिबांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची स्थापना केली. आजवर या कक्षाच्या माध्यमातून लाखो रुग्णावरती उपचार झालेले आहेत. मात्र आजही असे काही रुग्ण आहेत ज्यांना या कक्षामार्फत मदत कशी मिळवायची, फॉलोअप कोणाकडे घ्यायचा, याबाबत फारशी माहिती नाही. त्यामुळे या रुग्णांच्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत आहेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक. सर, स्वागत आहे आपलं. आपल्या कक्षामार्फत काम चांगलं होतंय. मात्र बरेच असे रुग्ण आहेत ज्यांना नेमकी प्रक्रिया काय ती माहिती नाहीये. फॉलोअप कोणाकडे घ्यायचा, कशी मदत मिळवायची, अर्ज कसा करायचा, याबाबत थोडीशी माहिती. नक्कीच. खरं तर आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये काही हॉस्पिटल या ठिकाणी इम्पॅनल करण्यात जे 3800 हॉस्पिटल आहे टोटल हं. आणि 20 प्रकारच्या आजारांचं या ठिकाणी मागच्या कालखंडात 2.5 वर्षामध्ये लॉकिंग केलेलं आहे. आणि आता रुग्णांनी जो अर्ज करायचा असतो, तो असा असतो की तो स्वतःच्या मेलवरनं या ठिकाणी करतात हं. आणि मग तो आमच्याकडे या ठिकाणी येतो आणि आम्ही स्क्रुटिनी करून मग त्या ठिकाणी मदत करत असतो. परंतु आता 8-10 दिवसामध्ये काही मोठा बदल माननीय देवेंद्रजींनी या ठिकाणी सांगितलेला आहे, की ही पूर्ण पेपरलेस सुविधा हां. झाली पाहिजे आणि रुग्णांना या ठिकाणी येताच कामा नये. जिल्हा स्तरावर आपण एक कक्ष स्थापन करतोय. त्याची घोषणा तुम्ही पाहिली, की मागच्या 8 दिवसामध्ये त्याची घोषणा करण्यात आलेली आहे. त्या माध्यमातून ते कक्ष त्या ठिकाणी सर्व प्रकारचे रुग्णालय असतील, रुग्णांच्या समस्या असतील, प्रशासनाच्या अडचणी असतील याचं कोऑर्डिनेशन करणार आहे. दुसरं आम्ही एक या ठिकाणी पोर्टल तयार करतोय ज्या माध्यमातून रुग्णांनी आता अर्ज करायचे नाही. हं. रुग्णालयालाच त्या ठिकाणी ते पोर्टल आम्ही या ठिकाणी देणार आहेत आणि रुग्णालय सर्व रुग्णांच्या त्या ठिकाणी जे असतील अर्ज आमच्याकडे पाठवतील आणि मान्यता घेऊन त्या ठिकाणी पैसे मिळतील. नेमके पात्रतेचे निकष काय आहेत हा निधी मिळवण्यासाठी? 1,60,000चं ज्यांचं उत्पन्न असेल, हं. ते ह्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला मिळतील. दुसरं एक तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगू शकतो, की आपण मुख्यमंत्री सहायता निधीबरोबर पहिल्यांदा असं झालं, की धर्मदाय रुग्णालयाची सुद्धा योजना या मुख्यमंत्री सहायता निधीला आपण मर्ज केलेली आहे. आणि दोघांचा समन्वय या कक्षाच्या माध्यमातून आपण करतोय. हं. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती योजना पोहोचली पाहिजे, त्याचं अवेअरनेस झालं पाहिजे. आणि फक्त काय असतं, की ज्या रुग्णांना माहिती आहे, रुग्णालयात सांगतात, तेच रुग्ण या ठिकाणी अप्लाय करतात. हं. परंतु आता लोकाभिमुख ही योजना कशी बनवता येईल, हं. यासाठी देवेंद्रजींनी खूप प्रयत्न करतायत. मग वेगळे प्लॅटफॉर्म तुमच्यासारखे मराठी माध्यम असतील, वेगळ्या माध्यमातनं, शासकीय यंत्रणेतनं, वेगळ्या पंथांमधनं, अशा वेगळ्या गोष्टीतनं ही एक लोक चळवळ उभी राहिली पाहिजे. आणि मुख्यमंत्री सहायता निधीच्या अंतर्गत शासकीय आरोग्याच्या राज्य आणि केंद्राच्या योजना एकाच छताखाली कसं आणता येईल आणि वन रूट त्यांची माहिती कशी देता येईल यासाठी आपण टोल फ्री नंबर तयार करतोय आणि त्याची प्रोसिजर आता चाललेली आहे. कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे काही गरीब रुग्ण वंचित राहिल्याचे प्रकार मागच्या काही काळात घडले होते. या प्रकरणाकडे आपण कसं बघताय आणि त्यातून नेमक्या त्रुटी दूर करण्यासाठी काय पावलं उचललेली आहेत? खरं तर हे खरं आहे, की ज्याला रुग्णांना आपण म्हणतो, की तुम्ही अर्ज करा, तर ग्रामीण भागामध्ये असं असतं, की त्याला मेल कसा करावा हा माहित माहिती. नाही आणि कोणते कागद कुठे लागणार हेही माहित नाही. शेवटी ग्रामीण भागाचा माणूस एखादा झेरॉक्सवाला, DTP वाला किंवा सायबर कॅफेकडे जातात आणि तिथे मेल करतात. तिथून मेल आमच्याकडे येतो, आम्ही काही त्रुटी असल्या की आम्ही पाठवतो, परंतु त्या रुग्णापर्यंत पोहोचत नाही. त्या सायबर कॅफेपर्यंत राहतात.
याच्या सर्वांचं पहिल्याच वेळेला तुम्ही पाहिलं की मुख्यमंत्री मोदी देवेंद्रजींचं आरोग्य विषयात खूप संवेदनशील आहे. की ज्या व्यक्तीचं म्हटलं की पहिलंच चार्ज घेतलं तर पहिल्या रुग्णाला बोन मॅरो ट्रान्सफरमध्ये 5 लाख देणारे मुख्यमंत्री होते. आणि त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे की या माझ्या राज्याच्या जनतेला आरोग्याच्या ज्या समस्या असतील आणि पैशाविना जीव जात असेल किंवा अडचण निर्माण होते ते होता कामा नये. यासाठीच आपण एक पोर्टल तयार करतोय की रुग्णांनी आता फक्त रुग्णालयात जावं. त्या ठिकाणी एक टोल फ्री नंबर असेल. त्यांनी त्याचं नाव, मोबाईल नंबर टाकलं की त्यांना आजार टाकला की त्यांच्या अवतीभोवती कोणते रुग्णालय, कोणत्या योजनेत आहे, कोणते पात्रतेसाठी कोणते पेपर लागणार ते घेऊन जातील आणि ते अप्लाय करतील. अप्लाय ते हॉस्पिटलवाले करतील. उद्या काही क्वेरी आली तर आम्ही हॉस्पिटललाही पाठवू, जिल्हा कक्षालाही पाठवू, शिफारस करणाऱ्या लोकप्रतिनिधींना पाठवू आणि रुग्णाला जाईल. रुग्णाला फक्त ट्रॅकिंग कळेल की त्याचा अर्ज कुठे फिरतोय आणि त्याला लवकरात लवकर मान्यता देऊन त्या रुग्णावर उपचार कसे करता येईल यासाठी आपण सर्व प्रयत्न करतो. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षात किती आजार अंतर्भूत आहेत आणि कोणत्या आजारासाठी किती प्रकारचा निधी मिळतो? आता आम्ही अजून नवीन पद्धत आणण्यापर्यंत आता 20 प्रकारचे आजार या ठिकाणी अंतर्भूत आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 20 एक त्याची क्रायटेरिया ठरला आहे. बोन मॅरो ट्रान्सप्लांट किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांट असेल त्याला आपण 2 लाखाच्या वर किंवा स्पेशल केसेसला माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांचा अधिकार आपण वाढवून देऊ शकतात. आणि काही हॉस्पिटल या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट आहेत. आता देवेंद्रजींनी सांगितलंय की आजारची कार्यकक्षाही वाढवली पाहिजे. आता हॉस्पिटल बरोबर प्रोसिजर वाईज आम्ही टाईप करणार आहे की त्यांच्याकडे असलेलं इन्फ्रा, त्यांच्याकडे असलेली कन्सल्टेशन आणि ते किती करू शकतात तेवढ्याच आजाराबरोबर आपण टाईप करावं. मग ते फ्रीमध्ये असेल, काही कन्सेशन दरामध्ये असतील रुग्णांच्या आणि काही CMRF असं किंवा थर्ड पार्टी आपण हे करू शकतो. अशा प्रकारच्या आजारांना आपण उपचार करतोय. राज्यातल्या किती हॉस्पिटलमध्ये या योजनेच्या माध्यमातून उपचार होतात? 3,800 रुग्णालय आतापर्यंत महाराष्ट्रात इम्पॅनल आहेत. आता याची व्याप्ती वाढवतोय आणि तुम्हाला त्या पद्धतीने सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदयांचे निर्देश आहेत की शासकीय योजनांचं एका वन रूप आणल्या पाहिजे आणि ती माहिती लोकांना कळली पाहिजे. आज तुम्ही त्या पद्धतीने सांगितलं की काही पेपरच्या अभावी असेल, माहिती नाहीये. ग्रामीण भागात जे माध्यम असतील, शासकीय माध्यम असेल, लोकसभा की जनचळवळ उभी राहिली पाहिजे आणि त्यातनं ह्या योजनांची माहिती पोहोचली पाहिजे. असे आपण याच्यात शासकीय रुग्णालयच आहेत की खासगी रुग्णालयांची जोडलेली आहे? यामध्ये शासकीय, निमशासकीय, धर्मदाय सर्व रुग्णालय आहेत. धर्मादाय रुग्णालयांचा उल्लेख केला म्हणून म्हणतो की बऱ्याच रुग्णालयांमध्ये रुग्णांना एंट्री देताना थोडीशी टाळाटाळ केली जाते. याच्यावरती काय उपाययोजना केल्या जातात? तुम्हाला माहित असेल की ही योजना 2006 पासून बनली आहे. धर्मदाय रुग्णालय म्हणजे ज्यांचं उत्पन्न म्हणजे जे रुग्णालयाने जागा शासनाने घेतल्या त्यांच्याकडे बंधनकारक 20% बेड्स निर्धन आणि दुर्बल घटकासाठी होते आणि बेसिक रेटला बिल लावणार पेशंट ते. परंतु याच्यावर मॉनिटरिंग सिस्टीम नव्हती. पहिले देवेंद्रजी असे असतील की ज्यांनी स्पेशल सेल उभा केला आणि या योजनेमध्ये अमेंडमेंट आणली. खरं म्हणजे योजना डिझाईन केली माननीय उच्च न्यायालयाने, त्यात कोणी हस्तक्षेप करू शकत नव्हतं. पहिले अशी व्यक्ती उपमुख्यमंत्री मोदी आणि लॉ अँड ज्युडिशरी मिनिस्टर असल्यामुळे या महाराष्ट्राला सांगू इच्छितो मी की पहिला असं व्यक्ती असेल देवेंद्रजी की ज्यांनी ह्या योजनेचा रिफॉर्म्स केला पाहिजे आणि याच्यावर काहीतरी एक सेंट्रलाइज मॉनिटरिंग आणि एज्युकेशन सिस्टीम असली पाहिजे. म्हणून मागच्या उपमुख्यमंत्री मोदी असताना, ते स्वतः पद असताना त्यांनी एक सेल उभा केला होता. तर सेलचं प्रमुख जबाबदारी माझ्याकडे होती. त्यासाठी आपण एक पोर्टल तयार केलं. विभागात जाऊन त्या रुग्णालय आणि तिथल्या धर्मदाय विभागाच्या आम्ही ट्रेनिंग घेतल्या आणि लोकांमध्ये सुद्धा अवेअरनेस केलं की ही योजना कशी घेऊ शकतात. आज तुम्ही पाहिलं असेल की ही योजना मोजक्याच लोकांना माहिती होती. माननीय देवेंद्रजींचं म्हणणं होतं की जो खरा लाभार्थी तो त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि त्यालाच उपचार मिळाला पाहिजे. ह्या अनुषंगाने आम्ही सेंट्रलाइज आता 13,000 बेड्स पुऱ्या महाराष्ट्रात हे धर्मदायच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. निर्धनसाठी 50% आणि दुर्बलसाठी 50%. परंतु तुम्हाला माहिती आहे याची संख्या जी पाहिजे तर 20%च फक्त ऑक्युपन्सी होती. हे कक्ष सुरू झाल्यापासून आता 60 to 70% झाली. परंतु याच्या माध्यमातून आता धर्मदाय रुग्णालयांच्या योजनेमध्ये सुद्धा रिफॉर्म्स करण्याचं चाललंय की लोकाभिमुख ही योजना अजून कशी सोपी कशी झाली पाहिजे आणि गरीब रुग्णांना याचा फायदा कसा मिळाला पाहिजे. बरीच रुग्णालय अशी आहेत जी धर्मादायचा फलक लावताना कुचराई करते. त्यांच्यावरती नेमकी काय कारवाई? आतापर्यंत आम्ही काही हॉस्पिटलच्या रॅन्डमली तपासण्या केल्या. त्यानुसार काही आम्हाला त्रुटी आढळल्या. त्यानुसार आम्ही लॉ अँड ज्युडिशरी सेक्रेटरी, प्रधान सचिव मॅडम आणि कमिशनर यांच्याकडे तो रिपोर्ट सादर केला आहे.
माननीय उपमुख्यमंत्री असताना देवेंद्रजींच्या मान्यतेने तो सादर केला आहे. त्यानुसारच आता काहीतरी ते डिझाईन करता येईल का? फक्त आपण रुग्णालयाला दोष देऊन चालणार नाही. काही रुग्णालय खूप छान काम करतायत, पण त्याचा मिसयूज बी खूप लोक करतायत. काही रुग्णालय असे की पेशंटला आपण हे करत नाही. अशा दोघांचं समन्वय घालून कसं ही योजना अजून प्रभावीपणे कशी करता येईल यासाठी देवेंद्रजींनी निर्देश दिले. आणि त्यानुसार माननीय चॅरिटी कमिशनर आणि आम्ही बसून याच्यात अजून काही सुधारणा आणता येतील का, हॉस्पिटलचं आपण ओपनिंग घेऊन काही करता येईल का, असं आपण करतोय. जिल्हा स्तरावरती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन करण्याचा निर्णय अलीकडेच झालाय. ह्या कक्षांची कार्यकक्षा कशी असेल आणि कशा पद्धतीने त्यांचं काम होणार? जिल्हाधिकारी ठिकाणी जिल्हा समन्वय कक्ष स्थापन करतोय, ज्यामध्ये एक गव्हर्नमेंटचा डॉक्टर डेप्युटेशनला असेल, एक समाज विकास अधिकारी त्या ठिकाणी डेप्युटेशनला असेल आणि एक क्लर्क असेल आणि एक कॉर्डिनेटर असेल, तो समाजातला प्रतिष्ठित जो व्यक्ती असेल तो कॉर्डिनेशनचं काम करेल. असे 4 लोक त्या ठिकाणी बसतील. खरं तर हे वैद्यकीय मदतीसाठी नाही, तर त्या ठिकाणी आलेल्या आपत्ती व्यवस्थापन याला प्रत्येकाचं काम डिफाईन केलं आपण. आणि ज्या रुग्णांच्या समस्या असतील, काही क्वेरी असेल, समस्या असेल, ते कॉर्डिनेशन करणं आणि तिथे त्या रुग्णालयामध्ये रुग्ण उपचार घेतो त्याला भेटी पण देणं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत याची माहिती करणं, प्रशासनाशी संपर्क करणं, समन्वय साधणं, जिथं हे रुग्ण असतील त्याचे संपर्क करणं, समन्वय करणं आणि समाजातल्या काही दानशूर एनजीओ किंवा संघटना असतील त्यांना पण याच्यात जोडणं, असं हे या कक्षाचं कार्यकक्ष असणार आहे. तुम्ही दीर्घकाळ आरोग्य क्षेत्रात काम केलं म्हणून तुम्हाला विचारतो. महाराष्ट्रात रुग्णांच्या तुलनेत म्हणजे लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या मोठी आहे आणि त्यांना सुविधा तितक्याशा मिळत नाहीत. यात सुधारणा करण्यासाठी काय करता येईल? खरं तर तुम्हाला माहिती आहे, विजनरी नेता आपल्याला मिळाला देवेंद्रजी. त्या व्यक्तीचं जे व्हिजन पाहिलं तुम्ही, तर आता मला वाटतं भविष्यात असं होईल की कोणताही रुग्ण उपचाराविना किंवा पैशाविना त्या ठिकाणी काही त्रास होईल असं होणार नाही. कारण त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीची व्याप्तीच वाढवली. एक दुसरं, असे रुग्णालय घेतले धर्मदायाचे 5 स्टार रुग्णालय की त्यामध्ये लॉकिंग करणार आहे की एक तर फ्री किंवा कन्सेशन कसं करता येईल ते रचना लावणार आहे. म्हणजे विविध डोनर पण त्या ठिकाणी समाविष्ट करतोय. काही हॉस्पिटल बरोबर आपण टार्गेटेड 100 बोन मॅरो ट्रान्सप्लांटचं ॲग्रीमेंट होईल, 100 एक हार्ट ट्रान्सप्लांटचं होईल. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण रुग्णालयाला एकत्र करतोय आणि काही डोनर त्या ठिकाणी त्यामध्ये घेतोय. मला असं वाटतं की त्यांचं जो व्हिजन आहे की शासकीय योजना राज्य आणि केंद्राच्या भरपूर आहेत, जे आपल्या सर्वसामान्य 4-5 माहिती आहे. ते योजनांचं कोऑर्डिनेशन करून एकाच छताखाली कशी त्याची माहिती आणता येईल आणि त्याचं मॉनिटरिंग एका छताखाली कसं करता येईल याचं सुद्धा व्हिजन माननीय देवेंद्रजी करतायत. आणि मला असं वाटतं की तुम्हाला त्यांचं आणि जनतेला माहिती आहे की लोकाभिमुख काम करणारा नेता आहे आणि त्यांचा आवडता आरोग्य विषय असल्यामुळे ठीक आहे, शासन आपल्या परीने काम करते, शासनाचे इन्फ्रा आपल्या परीने आहे, परंतु एक्सपर्ट मॅनपॉवर त्या ठिकाणी असली पाहिजे. म्हणून असलेलं प्रायव्हेट, निमशासकीय, शासकीय किंवा धर्मदायाचे जे इन्फ्रा आहेत त्यांचा वापर करून तिथे जास्तीत जास्त योजनांचा लाभ कसा मिळवून देता येईल, त्यांना कसं आपल्या योजनांना इन्कॉर्पोरेट कसं करता येईल आणि त्यांच्या मदतीने ही आरोग्य सेवा महाराष्ट्रात एका छताखाली कशी आणता येईल याचा विचार केला जातो. तर अगदी शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रातल्या जनतेला म्हणजे गोरगरीब रुग्णांना तुम्ही या पदावर बसल्यानंतर काय आव्हान कराल? खरं तर मी माननीय देवेंद्रजींच्या वतीनं एक खरं या जनतेला आव्हान करेल की हे लोकाभिमुख सरकार आपलं आहे आणि आपली काळजी घेणारा हा नेता आहे देवेंद्रजी. त्याच्यामुळे आता पुढच्या घडीला तुमच्या दारी तुम्हाला सर्व गोष्टी उपलब्ध कशा मिळत आहेत आणि एका क्लिकवर एका तुम्ही कॉल सेंटर कॉल केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अवतीभोवती कोणते रुग्णालय कोणत्या योजनेत आहे, त्याचा निकष काय, तुम्हाला काय डॉक्युमेंट घ्यायचे याची सुद्धा माहिती मिळणार आहे. त्याच्यामुळे अस्वस्थ राहायचंय आणि ह्या योजनाचं मुख्यमंत्री सहायता निधी असेल किंवा इतरही योजना शासनाच्या असतील आरोग्य क्षेत्रात, त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल याचंही जनतेने हे केलं पाहिजे. आणि आरोग्य विषयात फक्त आम्ही मदत करणं असं नाही, तर समाजामध्ये कम्युनिटी हेल्थ कॅम्प, सामाजिक आरोग्य शिबिरं याच्या माध्यमातून रुग्णांचं ब्लड टेस्ट पासून ECG पासून त्याचा आभा कार्ड देणे, शासकीय योजनांची माहिती करणे, अशा टार्गेटेड काही वस्त्या टार्गेट करतो, ज्या दलित असतील, भटक्या वस्ती असतील, जनजाती क्षेत्र असेल, आर्थिक दुर्बल घटक असेल किंवा झोपडपट्टी एरिया असेल, अशा रुग्णाला आपण सांगतोय की तुम्ही 200 लोकांपर्यंत त्या ठिकाणी कॅम्प करून त्यामध्ये अवेअरनेस करा, त्यांचं हे करा आणि त्यांना व्यवस्थित रूट करून जे त्या योजनेत बसू शकतात त्याचा फायदा मिळून द्या. धन्यवाद सर, महाएमटीव्हीशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक. राज्यातल्या गोरगरीब रुग्णांना ज्या प्रश्नांची चिंता सतावत होती
त्या प्रश्नावरती त्यांनी स्पष्टपणे उत्तरं दिलेली आहेत. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महा MTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.